नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका इम्पॉर्टंट टॉपिककडे बघतोय, राज्यांच्या राज्यपालाची तरतुदी. तर बघूया, भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपालांबाबत तरतुदी हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये कलम 153 ते 162 मध्ये दिलेल्या आहे. तर त्यांचे आर्टिकल्स आपण बघूया का कुठल्या कलमामध्ये काय आहे. तर कलम 153 मध्ये का प्रत्येक राज्यामध्ये एक राज्यपाल असावा अशी तरतूद केलेली आहे. कलम 154 मध्ये राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे असावी अशी तरतूद आहे. कलम 155 मध्ये राज्यपालांची नियुक्तीची तरतूद आहे. कलम 156 मध्ये त्यांचा कार्यकाळ विषय तरतूद केलेली आहे. कलम 157 मध्ये पात्रता, कलम 158 मध्ये अटी व शर्ती आणि कलम 159 मध्ये त्यांची शपथ ते कोणाकडे देतात त्यांची तरतूद केलेली आहे. आणि कलम 161 मध्ये समाधान अधिकार आणि 162 मध्ये कार्यकारी अधिकारांची व्याप्ती ही तरतूद केलेली आहे. तर आपण बघूया, राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? प्रेसिडेंट ऑफ इंडिया करतात. त्यांचा कार्यकाळ काय असतो बघूया. तर त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो आणि ते आपल्या प्रेसिडेंटच्या इच्छेनुसार त्यांच्या पदावर राहू शकतात. त्यांची पात्रता काय असते का ते एक भारताचे नागरिक असावे, किमान त्यांचं वय 35 असावं आणि कोणताही नफा देणाऱ्या पदावर ते नसावे. ते शपथ कोणाकडे देतात? तर ते शपथ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशकडे ते शपथ देतात. राज्यपालांचे अधिकार काय काय त्यांच्याविषयी बघूया आपण. तर राज्यपालांचे अधिकार, कार्यकारी अधिकार बघूया पहिले. तर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि राज्याचं प्रशासन चालवणे. विधिमंडळात त्यांचं काय अधिकार आहे ते बघूया. तर अधिवेशन बोलवणे व स्थगित करणे, विधेयकांना मंजुरी देणे हे त्यांचे विधिमंडळाचे अधिकार आहे. आणि आर्थिक अधिकार बघूया. तर अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी देणे हे त्यांचा आर्थिक अधिकार आहे. आणि आता त्यांचे न्यायिक अधिकार बघूया. तर शिक्षा माफ करणे व कमी करणे हे त्यांचे न्यायिक अधिकार आहे. तर हे आपण बघितलेलं आहे आपल्या नोट्सच्या माध्यमातून राज्यांचे राज्यपाल की त्यांची कुठल्या कलमद्वारे नियुक्ती होते आणि त्यांची नियुक्ती कोण करतात आणि त्यांचा कार्यकाळ कसा असतो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.